नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत एम ए पार्ट 1 सेमिस्टर 1 अर्थशास्त्र डिपार्टमेंट. विषय आहे इकॉनॉमिक्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. या विषयाचं आपण IMP प्रश्न म्हणजे परीक्षेला कुठले प्रश्न येऊ शकतात त्याचं आज आपण अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न आहे आर्थिक विकास आणि आर्थिक वाढ यामध्ये फरक. हा प्रश्न IMP आहे. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारलाच जातो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला असमानता आणि आर्थिक वाढ यांचे परस्पर संबंध आपल्याला लिहायचा आहे. तिसरा प्रश्न आहे सोलोची आर्थिक वाढ हा मॉडेल स्पष्ट करायचा आहे आपल्याला. त्यानंतर प्रश्न ड आहे हॅरड डोमरचा देखील आपल्याला मॉडेल आहे, तो देखील IMP आहे. त्याचे तुम्हाला गृहीतके विचारू शकतात, समीकरणे किंवा मर्यादा. त्यानंतर वळूया आपण MA पार्ट 1च्या सेमिस्टर 1च्या मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयाकडे. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. त्यातला पहिला प्रश्न आहे गुंतवणुकीचे प्रकार स्पष्ट करा. दुसरा आहे सापेक्ष उत्पन्न परिकल्पना स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे आपला राष्ट्रीय उत्पन्नाची सामाजिक लेखांकन पद्धत. हा प्रश्न IMP आहे. हा प्रश्न तुम्हाला कधीही विचारला जाऊ शकतो सिलेबसमध्ये असलं तर. त्यानंतर प्रश्न 4कडे वळतोय आपण. भांडवलाची सीमांत लाभक्षमता म्हणजेच काय, हे झाले मॅक्रोचे प्रश्न. त्यानंतर आपण वळूया मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयाकडे. मायक्रो इकॉनॉमिक्सला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. त्यातला पहिला प्रश्न आहे आपला खर्च फलन संकल्पना स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे उत्पादन फलन संकल्पना स्पष्ट करून त्याचे वैशिष्ट्य आणि प्रकार लिहा. तिसरा आहे आपला बाजार अपयश आणि संकल्पना स्पष्ट करा. आणि 14 प्रश्न आहे उपयोगिता महत्त्वीकरण समस्या सविस्तर स्पष्ट करा. हे तीनही विषयांचे जे प्रश्न मी तुम्हाला आज दाखवलेले आहेत, ते तीनही विषयांचे सगळे प्रश्न IMP आहेत आणि हे पेपरला येतीलच. धन्यवाद.